गौरे, तू हॉस्पिटल मधनं सुद्धा मला न सांगता निघून गेलीस ग. पण मी आता तुला कुठेच जाऊ नाही देणार, कुठेच नाही जाऊन देणार. गौरे, किती शोधलं तुम्हा दोघांना. असा एक दिवस गेला नाही ज्या दिवशी मला तुम्हा दोघांची आठवण नाही आली ग. माझं किती प्रेम आहे तुम्हा दोघांवर, आणि हे तुला माहित असून देखील तू माझ्यापासून लांब गेली. का का केलंस असं? मला माहित नव्हतं गौरे तू कुठे राहतेस, पण तुला तर माहित होतं ना आपलं घर. तू का नाही आलीस मला भेटायला? गौरे, आपली मुलगी आता मोठी झाली असेल ना ग. तिला माहितीये का तिचा बाप कोण आहे ते? हा, नसेलच ना माहिती ना. बोल ना गौरी, आपली मुलगी कुठे? बोल ना, सांग ना मला. गौरी, घरात आई आणि बाबा मोठ्या सुनेची आणि मोठ्या नातीची वाट बघतायत ग. चला चला आपण घरी जाऊ. चल गौरी. काहीतरी कारण असल्याशिवाय नाही शक्य. रागिणी, रागिणी, अगं ए रागिणी, काय ग आई? बोलते ना मी तुझ्याशी. मला एका गोष्टीचं नवल वाटतंय. कसला? अनिका आज लगबगीने कॉलेजला गेली का? हे म्हणजे एवढ्या घाईघाईने कॉलेजला जाण्यासाठी का बरं एवढ्या अर्जन्सीने गेली ते मला कळलं नाही.